कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गुहागर तालुक्यातील गिमवी येथे समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांना तब्बल 1200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। TWJ कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचा या दाम्पत्यावर गंभीर आरोप आहे। 30 जानेवारी रोजी गुजरातमध्ये पोलिसांनी समीर नार्वेकरला ताब्यात घेतलं होतं। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे। या बंटी आणि बबली जोडीनं सर्वसामान्यांपासून अगदी प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आपल्या जाळ्यात ओढलं होतं। अल्प कालावधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी ही मोठी माया जमवली। आता या प्रकरणाचा तपास पोलीस सखोलपणे करत असून गुंतवणूकदारांचे 1200 कोटी रुपये नक्की कुठे गेले आणि ते परत मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या महाघोटाळ्यामुळे खळबळ उडाली असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आता वर्तवली जाते।